हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि मी चालले सुरकाला आणायला शाळेतून. तर आम्ही गेलतोच तोपर्यंत तिची शाळा सुटलेली आणि ही बाहेर आली. हिच्या मैत्रिणी माझ्या खूप मोठ्या फॅन होत्या, त्या मला भेटल्या. परत गौरीचा बर्थडे होता आणि तिला विश केलं ह्या सगळेजण. तर आम्ही सुरकाला घेऊन परत घरी निघालो. सांगितली का नाही? पेपर होता 20 पैकी 20 पडलं कबूल. अरे कुठं पडलाच रे? तर आम्ही रेडी होऊन परत निघालेलो इचलकरंजीला, कारण गौरीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. तर आम्ही गेलो होतो कॅफेला आणि इचलकरंजी जाऊन पोहोचलेलो. तर परत हे बघितलं, रस्ता बंद, सगळी गर्दी, ट्रॅफिक. तर जाता जाता हनुमानाचं मंदिर दिसलं आणि मला कुठेही मंदिर दिसलं तर मी आधी जाऊन पाया पडतो, कारण मला आवडतं देवाला जायला. पाया पडून झाल्यानंतर गोल फिरायचं असतं ना, त्यावेळेस मला इथे एक मांजर दिसलं. चिमणू, ये माझ्याकडं. भाई यार, हे मांजर इतकं शान होता ना, मी त्याला घेतल्यावर खूप शांत बसलेलं. म्हणून मला माणसांच्या पेक्षा ना जनावरच खूप आवडतात. काय नाव आहे तुझं? आम्ही कॅफेला गेलो, ऑर्डर दिली आणि त्याने बोललं की अजून ऑर्डर तुम्हाला लेट मिळणार. तर आम्ही फोटो व्हिडिओ करत बसलेलो. त्यानंतर ऑर्डर आली आणि ह्या बघा भुक्कड कसे खायला. खातीच फक्त, आणि मी पण भुक्कडच आहे. ही माझ्यासोबत आहे ही गौरी आणि ही आहे ही सुरका. आणि गौरीचा आज बर्थडे होता, तर तोच आम्ही सेलिब्रेट करायला आलो होतो. फोटो व्हिडिओ खादीचं सगळं करून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. वाजलेले 8. तर आम्ही निघालो बस स्टँडकडे आणि बस लागलेलीच कागलची. तर माझा ब्लॉग इथेच संपलेला आहे. बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.